मंडळी, कधी कधी राजकारणात अति आत्मविश्वास कसा अंगाशी येतो याचं ताजं आणि जळजळीत उदाहरण म्हणजे बिहारची बांकीपूर विधानसभा पोटनिवडणूक। गेल्या 30 वर्षापासून भाजपाचा अभेद्य गड राहिलेल्या बांकीपूरमध्ये भाजपाच्या एका स्थानिक नेत्याने किंवा कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहाने गर्जना केली होती की बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडूनच येईल। पण 31 फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर काल जेव्हा निकाल समोर आला तेव्हा त्याच बांकीपूरच्या मतदारांनी भाजपच्या या अति आत्मविश्वासाला अशी काही धोबीपछाड दिली की दिल्लीपासून पटण्यापर्यंत भाजपच्या बड्या बड्या रणनीतिकारांची झोप उडाली असावी। ज्या प्रशांत किशोर यांना आतापर्यंत फक्त इलेक्शन स्ट्रॅटेजिस्ट किंवा पडद्यामागचे सूत्रधार म्हणून पाहिलं जायचं, त्यांनी स्वतः मैदानात उतरून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा हा बालेकिल्ला तब्बल 18,953 मतांच्या मोठ्या फरकाने खेचून आणलाय। जनसुराज पक्षाला मिळाले 63,203 मतं, तर भाजपच्या नीरज सिन्हा यांना अवघी 44,250 मतं आणि लालू प्रसाद यांच्या आरजेडीच्या रेखा गुप्ता त्या तर फक्त 14,085 मतांवर फेकल्या गेल्यात। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, 30 वर्षांची सत्ता हे सगळं काही बाजूला ठेवून प्रशांत किशोर यांनी हा चमत्कार कसा घडवला, भाजपच्या चाणक्यांना घरच्या मैदानात धूळ कशी चारली, जाणून घेऊया ऐतिहासिक विजयाची ही 5 मुख्य कारणं। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, प्रश्न तुमचे आवाज आमचा। पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे थेट जनसंपर्क आणि ग्राउंड वर्क। बघा, बांकीपूर ही जागा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या राज्यसभा निवडीनंतर रिकामी झाली होती। भाजपला वाटलं आता बालेकिल्ला आहे आपला, शेवटच्या 10 दिवसात स्टार प्रचारक उतरून आणि निवडणूक जिंकून जाऊ। पण प्रशांत किशोर यांनी काय केलं? निवडणूक जाहीर व्हायच्या तब्बल 2 महिने आधीपासून पीके यांनी बांकीपूरच्या गल्ली बोळात तळ ठोकला होता। कोणतेही मोठे व्यासपीठ नाही, भोंग्यांचा गाजावाजा नाही, थेट लोकांच्या दारात जायचं, त्यांच्या समस्या ऐकायच्या। बांकीपूर हा पाटण्याचा शहरी आणि सुशिक्षित भाग आहे। तिथे लोकांनी 30 वर्षे भाजपाला मतदान केलं, पण ना ड्रेनेजची समस्या सुटली, ना स्थानिक विकासाचे प्रश्न मिटले। प्रशांत किशोर यांनी लोकांना विचारलं, तुम्ही भाजपाला 30 वर्ष दिलीत, त्यांनी तुम्हाला काय दिलं? जेव्हा विरोधी पक्ष घरात बसून राजकारण करत होते तेव्हा पीके आणि त्यांच्या जनसुराजच्या कार्यकर्त्यांनी बूथ लेवलला जाऊन बांधणी केली। हा 60 दिवसांचा हेड स्टार्ट भाजपच्या शेवटच्या टप्प्यातील हाय व्होल्टेज प्रचाराचा भारी पडला। दुसरं कारण म्हणजे की युवा वोट बँक आणि जेनझीचा पाठिंबा। या निवडणुकीत एक अत्यंत रंजक ट्रेंड पाहायला मिळाला। बांकीपूरमधील एकाच कुटुंबात 2 भाग पडले होते। घरातील 40 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आपल्या जुन्या सवयीनुसार भाजपला मतदान करत होते, पण घरातील 18 ते 35 वयोगटातील तरुण मात्र प्रशांत किशोर यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले होते। याचं सर्वात मोठं कारण ठरलं ते नीट आंदोलनाचा मुद्दा आणि रोजगाराचा प्रश्न। गेल्या काही काळात नीट परीक्षेतील गोंधळामुळे बिहारमधील लाखो तरुण रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते। बिहारच नाही तर संपूर्ण देशात हे आंदोलन अगदी गाजलं होतं। प्रशांत किशोर यांनी या तरुणांच्या रागाला राजकीय दिशा दिली। त्यांनी कुठल्याही जातीय समीकरणांवर न बोलता शिक्षण, रोजगार आणि भविष्य यावर भाषणं दिली। बिहारच्या राजकारणात जिथे नेहमी जातीवर मतदान होतं, तिथे पीके यांनी मुद्द्यांवर तरुणांना एकत्र आणलं। निकालाच्या दिवशी हे स्पष्ट दिसलं की तरुण मतदारांनी भाजपाची पारंपरिक वोट बँक घरातच फोडली होती। आणि तिसरं महत्त्वाचं कारण सम्राट चौधरी फॅक्टर आणि मित्रपक्षांची नाराजी। बिहारच्या राजकारणात समीकरणं कशी बदलतात याचं हे उत्तम उदाहरण आहे। नितीश कुमार यांच्यानंतर बिहारच्या सत्तेची सूत्र भाजपचे सम्राट चौधरी यांच्याकडे गेली, पण सम्राट चौधरी यांच्या कार्यपद्धतीमुळे भाजपच्याच पारंपरिक समर्थक वर्गात, विशेषतः भूमिहार, कर्मी आणि इतर उच्चवर्गीय तरुणांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती। प्रशांत किशोर यांनी या निवडणुकीला थेट सम्राट चौधरी सरकार विरुद्धचा कौल असं स्वरूप दिलं होतं। नितीश कुमार बाजूला पडल्यामुळे कुर्मी मतदारांमध्ये जी अस्वस्थता होती त्याचा थेट फायदा जनसुराजला झाला। आकडेवारी सांगते की बांकीपूरमधील तब्बल 50% कुर्मी मतदारांनी भाजपला सोडून प्रशांत किशोर यांच्या पारड्यात आपली मतं टाकली। म्हणजे भाजपचा स्वतःचा मित्रपक्ष आणि पारंपरिक आधारच त्यांच्यापासून दुरावला गेला। चौथं कारण म्हणजे कमी मतदान आणि MY समीकरणाचा सुरुंग। आता 2025च्या विधानसभा निवडणुकींच्या तुलनेत या पोटनिवडणुकीत सुमारे 7% कमी मतदान झालं। 6 कमी मतदान झालं की सत्ताधाऱ्यांना फायदा होतो असं राजकीय समज आहे, पण इथे अगदी उलटा खेळ झाला।
भाजपाचे जे वयोवृद्ध आणि पारंपरिक मतदार होते ते आपण जिंकणारच आहोत अशा भ्रमात किंवा स्थानिक आमदारांच्या निष्क्रियतेमुळे मतदानाला बाहेरच पडले नाहीत. उलट प्रशांत किशोर यांचा तरुण आणि कॅडर बेस मतदार सकाळीच रांगेत उभा होता आणि सर्वात मोठा धक्का बसला तो लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीला. आरजेडीचे तेजस्वी यादव या निवडणुकीत फिरकलेच नाही. परिणामी आरजेडीचे पारंपरिक मुस्लिम यादव म्हणजेच MY समीकरण साफ कोलमडून गेलं. मुस्लिम समाजाची तब्बल 65 ते 70% मते आणि यादव समाजातील 30% तरुण थेट प्रशांत किशोर यांच्या जनसुराजला जाऊन मिळाली. आरजेडी तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेल्यामुळे आता बिहारमध्ये तिसरी ताकद उभी राहिली आहे. यावर शिक्कामोर्तब झालंय. पाचवं आणि सर्वात महत्वाचं कारण प्रशांत किशोर यांची स्वतःची प्रतिमा आणि भाजपाची गनिमी काव्याने केलेली घेराबंदी. प्रशांत किशोर यांनी निवडणुकीच्या आधीच सांगून टाकलं होतं की मी ही निवडणूक जिंकलो तर बाकीपूरला पुढच्या 2 ते 3 महिन्यात बदल दिसून येईल. त्यांनी उथळ आश्वासनं दिली नाहीत. विजयानंतर पत्रकारांशी बोलताना PK यांनी भाजपाला थेट ललकारलं. ते म्हणाले, बाकीपूरच्या जनतेने भाजप नेतृत्वाला स्पष्ट संदेश दिलाय. आधी बिहारला एक चांगला सक्षम मुख्यमंत्री द्या. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तब्बल 40 स्टार प्रचारक, केंद्रीय मंत्री आणि हजारो कार्यकर्ते बाकीपूरमध्ये उतरवले होते. पण प्रशांत किशोर यांच्या एकाकी आणि शिस्तबद्ध रणनीतीने भाजपाच्या या भव्य दिव्य यंत्रणेला धुव्वा उडवला. नितीन नबीन यांच्यासाठी हा स्वतःच्या घरात बसलेला सर्वात मोठा राजकीय धक्का मानला जातोय. तर मंडळी, बाकीपूरची ही पोटनिवडणूक फक्त एका जागेचा निकाल नाहीये, हा बिहारच्या भावी राजकारणाची नांदी ठरलाय. ज्या प्रशांत किशोर यांचा जनसुराजला 2025च्या निवडणुकीत एकही जागा मिळाली नव्हती, त्यांनी अवघ्या काही महिन्यात भाजपच्या बालेकिल्ल्यात आपला झेंडा फडकावून हे सिद्ध केले की जनतेला बदलाची गरज आहे. कुत्रा मांजर उभं केलं तरी निवडून येईल हा अहंकार, तरुणांच्या बेरोजगारीकडे केलेलं दुर्लक्ष आणि स्थानिक नेतृत्वावरचा अविश्वास, या 3 गोष्टी भाजपला चांगल्याच महागात पडल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं? प्रशांत किशोर यांचा हा विजय बिहारच्या राजकारणात खरोखरच एखादा नवा तिसरा पर्याय किंवा फॅक्टर उभा करेल का, की भाजप आगामी निवडणुकीत पुनरागमन करेल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला PCODचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. एकतर PCOD इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.